अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर उद्या मकर संक्रांत आणि एकादशी हा योगायोग एकत्र आलेला आहे। तर एकादशीच्या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुहासनी किंवा देवांना नैवेद्य आगारी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। अशा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की उद्या आगारी टाकता येईल का, सुवासिनीला आपल्या जीव घालावं लागेल का। ज्यांचा एकादशी असेल तर एकादशीचा उपवास हा आपल्या घरामध्ये एकाचाच असतो आणि दोघांचा असेल तर त्या घरामध्ये ही आगारी टाकावीच लागणार आहे आणि तुम्ही उद्या आगारी टाका। ज्यांचा उपवास असेल त्यांनी देवाला नैवेद्य दाखवा। सुवासिनी तुमच्या घरात तर जीव घालण्याची प्रथा असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना जीव घालायला म्हणजे जेवायला पण तुम्ही आमंत्रण देऊन जेवायला बोलवू शकतात। पण ज्यांच्या घरामध्ये एकादशी पकडत नाही त्यांच्या घरामध्ये आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करून सार आमटी सगळ्या गोष्टी असं म्हटलं बऱ्याच जणांमध्ये आता असं आहे की भात म्हणजे काही चर्चा अशी झालेली आहे की भात बनवायचा का नाही, मग भात चालणार नाही किंवा मग भात खायचा नाही, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। म्हणून तुम्ही उद्या सार भात तुमच्याकडे आमटी म्हणत असली तर आमटी, पुरणपोळी किंवा मग सगळ्या गोष्टी तुम्ही नैवेद्याचं ताट करून नैवेद्य देऊ शकतात आणि आगारी टाकू शकतात। आणि सुवासिनीला तुम्हाला जीव घालायचा असेल तर तुम्ही त्यांनाही आमंत्रण देऊन घरी जीव घालून आणि तिची ओटी भरायची आपल्याला आहे। म्हणून तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच आवर्जून पाळा आणि संक्रांतीचा सण आपल्याला करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा तुम्ही घरात देवदेवतांना महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे। म्हणून तुम्ही आवर्जून सगळ्या गोष्टी करा। असंही काही बंधन नाही किंवा अशा काही गोष्टी नाहीत। सगळ्यांनी जी आपण नेहमीप्रमाणे संक्रांत साजरी करतो त्याचप्रमाणे आपण आपली संक्रांत उद्याची संक्रांत ही तशी साजरी करायची आहे जशी आपण दरवर्षी तुमच्याकडे केली जाते त्याच पद्धतीने आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे। ज्या काही गोष्टी आता तुम्ही यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी बघत असतील पण त्या गोष्टी सगळ्याच चुकीच्या सांगितल्या गेल्या असतील किंवा हे असेल ते असेल, पण फक्त ज्यांचा उपवास असेल त्यांनाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आगारी टाकायचीच आहे। आणि ज्यांचा उपवास नसेल त्यांनी देवदेवतांना तुमच्या घरात जशी आपण नेहमी करतो म्हणजे संक्रांत केली जाते त्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। असं काहीही मनात न घेता शंका न घेता आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे। म्हणून तुमच्या घरामध्ये अशाच प्रकारे संक्रांत साजरी करा। कारण की केंद्रात आजच सांगितलं की ज्यांचा उपवास असेल तरी त्यांच्या घरी देवांना नैवेद्य दाखवून आणि आगारी टाकावीच लागणार आहे। आणि ज्यांच्या घरात उपवास नसेल तर त्यांच्या घरामध्ये तर आपण भात आमटी भज्या कुरडया पापड आपण ज्या दरवर्षी जी पद्धतीने करत असतो त्या पद्धतीने आपल्या घरात बनवायचीच आहे। म्हणून तुम्हाला तर सगळ्या प्रश्नांचं निवारण झालंच असेल। म्हणून काही मनात न शंका धरता किंवा काही कोणाचं न ऐकता आपण आपल्या पद्धतीने म्हणजेच ज्या शास्त्रानुसार किंवा ज्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करून आपल्याला संक्रांत साजरी करायची आहे। आणि आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो आता एकादशीचा तुम्हाला कळाला की उपवास आहे पण देवदेवतांना उपवास नसतो, ते नेहमी जेवण किंवा त्या गोष्टी करत असतात। आपण आपला म्हणजे मानवतामध्ये किंवा मनुष्य जन्म झालेला असल्यामुळे आपण उपवास करतो, पण देवदेवतांना किंवा आगारी पित्रांना यांना आपला उपवास नसतो। ते जेवायला जेव्हा आपण आगारी टाकतो तेव्हा ते जेवायला आलेले असतात आणि म्हणून मग आपण त्यांना आनंदाने आपल्या घरामध्ये जेवण द्यायचं असतं आणि आपण देवदेवतांनाही आपल्या त्या गोष्टी करायच्या आहेत। म्हणून तुम्हाला सगळ्या मनातल्या शंका नक्कीच समजल्या असतील। म्हणून आवर्जून तुम्ही संक्रांत तशाच पद्धतीने करा म्हणजे आपण दरवर्षी जसं करतो। पण त्यांच्या घरात उपवास असेल त्यांच्या घरामध्ये फक्त देवदेवतांना तुम्ही नैवेद्य दाखवून आणि ज्यांच्या घरात एकादशी नसेल तर त्यांनी सगळ्या गोष्टी करून आणि आगारी सुवासिनी सगळ्या गोष्टी आपण करू शकणार आहोत। म्हणून काही टेन्शन नका घेऊ, जसं आहे सांगितलं तुम्ही तसं करा। आणि माझं आजची माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल, तोडकी मोडकी सांगितलेली आहे, पटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।